नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये सरकारी नोकरी भरती अंतर्गत विविध पदांसाठी एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये काही पदे शिक्षण सेवकची आहेत, काही पदांसाठी स्वयंपाकी, त्याचबरोबर मदतनीस यासह विविध पदांसाठी रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 15,600 हा पे स्केल या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तुम्ही जर 7वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही एलिजिबल होता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी। कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न या भरतीसाठी करू शकता। जी काय माहिती संपूर्ण उपलब्ध आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत। चला तर मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्या अगोदर मेक शुअर चॅनल नवीन असाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी या चॅनलमार्फत या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी आजच्या न्यूजपेपरमध्ये आलेली जाहिरात आहे, ज्यामध्ये श्री गाडगे महाराज मिशन मुंबई यांच्यामार्फत जी रिक्रुटमेंट आहे ती या ठिकाणी होत आहे। यामध्ये त्यांनी संदर्भ सुद्धा दिलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता। उपरोक्त संदर्भ आदेशाने श्री गाडगे महाराज मिशन मुंबई संचलित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची खालील तपशिलाप्रमाणे रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने परवानगी दिलेली आहे, ज्यासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। सो महाराष्ट्र शासनाच्या अंडर येणारी रिक्रुटमेंट आहे मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला पे स्केल आणि इतर बेनिफिट्स हे शासनाचे लागू होतील, त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि यासाठी अर्ज करू शकता। बघूया आपण पदे कोणकोणती आहेत। शॉर्टमध्ये मी माहिती सांगणार आहे, कारण शॉर्टच नोटिफिकेशन त्यांनी न्यूजपेपरमध्ये या ठिकाणी दिलेले आहे। शिक्षण सेवक माध्यमिक आश्रमशाळेसाठी रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये गणित, विज्ञान, इंग्रजी, मराठी आणि हिंदीसाठी संभाव्य पदे या ठिकाणी भरले जाणार आहेत। नंबर ऑफ वॅकन्सीज किती आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। S14चा पे स्केल 38,600 ते 22,800 तुम्हाला पाहायला मिळत आहे। यामध्ये जे आरक्षण आहे कॅटेगरी वाईज ते तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल, आणि तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून तुम्ही त्या ठिकाणी त्या पदांसाठी अर्ज करू शकता। त्यानंतर स्वयंपाकी प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा 7वी पासवर तुम्ही अप्लाय करू शकता। संभाव्य पदे 7 जागा आहेत। यामध्ये S3चा पे स्केल 16,700 52,400 तुम्हाला पाहायला मिळत आहे। यामध्ये अगेन कॅटेगरी जे विश्लेषण आहे ते तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे। मदतनीस अगेन 7वी पासवर तुम्ही अप्लाय करू शकता। याच्याही 6 जागा आहेत। यासाठी S1चा पे स्केल 15,047,600 पाहायला मिळत आहे। जे कॅटेगराइज विश्लेषण आहे ते तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे। आणि कामाटी हे पद आहे, यामध्ये 7वी उत्तीर्ण अगेन असाल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। टोटल 4 जागा याच्या या ठिकाणी भरल्या जात आहेत, ज्यासाठी S1चा पे स्केल 15,600 भरला जात आहे। यानुसार तुम्हाला या ठिकाणी जे कॅटेगराइज रिलेक्शन आहे ते तुम्ही पाहू शकता। सर जर बघितलं ओव्हरऑल तर या ठिकाणी शिक्षकची पदे आहेत, या व्यतिरिक्त जे शिक्षकेतर पदे आहेत त्यामध्ये स्वयंपाकी, मदतनीस आणि कामाटी पदांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता, कारण त्यासाठी फक्त 7वी पासच क्रायटेरिया मागितलेला आहे। सो मेजॉरिटी कॅन्डिडेट या ठिकाणी या पदांसाठी प्रयत्न करू शकतात। पुढे बघा, आणखीन ऍडिशनल माहिती त्यांनी काय दिली आहे। उपरोक्त पदे खालील नियम व अटींच्या अधीन राहून भरती करण्यात येणार आहे, ज्यामध्ये निवड झालेल्या उमेदवारास आरक्षण व उपलब्ध जागा यांचा विचार करून संस्थेच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही शाखेत नियुक्ती देण्यात येईल। कर्मचारी नियुक्ती शासनाच्या धोरणानुसार जे नियम व अटी असतील त्यावर अवलंबून राहील। आरक्षित पदासाठी अर्ज केला असेल तर अर्जासोबत जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील। नेमणूक दिलेला कर्मचारी संभाव्य काळात संस्थांतर्गत कोणत्याही जिल्ह्यात आश्रमशाळेत बदलीस पात्र राहील। आश्रमशाळा निवासी असल्याने शाळेच्या आवारात निवासी राहूनच पूर्ण काम करावे लागणार आहे। शासनाने या संस्थेत वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेश, परिपत्रके यांची अंमलबजावणी करणे हे बंधनकारक राहील। सो या काही महत्त्वाच्या इम्पॉर्टन्स पॉइंट्स त्यांनी मेन्शन केलेले आहेत, ते तुम्ही रीड करू शकता। वरील सर्व अटी या ठिकाणी बघा मान्य असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी उमेदवाराचे पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, जन्मतारीख, जात, शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक अर्हता, अनुभव, सेवा योजना कार्यालयातील नाव, नोंदणी क्रमांक, फोन नंबर इत्यादीचा उल्लेख करून अर्ज सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित झेरॉक्स प्रतीसह माननीय चेअरमन श्री गाडगे महाराज मिशन मुंबई प्रशासकीय कार्यालय याचा जो ऍड्रेस आहे या पत्त्यावर पाठवायचा आहे। अर्ज करण्याची लास्ट डेट ही 5/11/2025 राहील, हे फार महत्त्वाचं आहे। सो या गोष्टी लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी अर्ज करण्यासाठी या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत। जी नोटिफिकेशन शॉर्टमध्ये त्यांनी एक्सप्लेन केलेली आहे तीच मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे। आजच्या न्यूजपेपरमध्ये तुम्ही चेक करू शकता, आलेली आहे नोटिफिकेशन, ती तुम्ही रीड करून त्या ठिकाणी अर्ज तुम्ही पाठवू शकता। अर्ज पाठवायचा आहे ऑफलाईन दिलेल्या ऍड्रेसवर। अर्ज हा डॉक्युमेंट सह सेंड करायचा आहे, लक्षात घ्या। ऑनलाईन अर्ज करायचा नाही। त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने लवकरात लवकर जर इंटरेस्टेड असाल तर तुम्ही अर्ज करू शकता। 7वी पासवर सुद्धा तुम्हाला अर्ज करता येणार आहे। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा। याचाच तुम्हाला डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट काढून याबाबत माहिती त्या ठिकाणी रीड करू शकता। याबाबत काय डाऊट असेल कमेंट करून विचारा। व्हिडिओवर नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट मी या ठिकाणी देत असतो। धन्यवाद।